मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. रात्रीचे 9:30 वाजले असतील. लबाडवाडीच्या शिवारातील मुरली वाघाच्या घरी जेवणाचा कार्यक्रम उरकत आला होता. पाहुणे मंडळी पोटावरून हात फिरवत तृप्तीचे ढेकर देत होती. मुरली वाघ प्रत्येकाला काय हवं नको ते बघत होता. मुरली वाघाने दिलेली पानसुपारी चघळत पाहुणे वाटेला लागले. गावापासून मुरलीचे घर बऱ्याच अंतरावरती. त्यात रस्ता डोंगराजवळून जाणारा. त्यामुळे जेवायला आलेल्या प्रत्येकाने आपापल्या हाती काठी नाहीतर बॅटरी घेतलेलीच. रात्रीच्या काळ्या मिट्ट अंधारात बॅटरीच्या अंधुक उजेडात वाट शोधत प्रत्येकजण घराच्या ओढीने निघालेला. हनमा पैलवान सुद्धा आपल्या दोस्त मंडळींबरोबर मुरलीच्या घरी जेवायला आला होता. त्याच्याबरोबर राम्या होता, रंग्या होता, हऱ्या होता आणि तितर गुरुजी सुद्धा होते. जेवण खाणं उरकल्यावरती हे टोळकं गावाच्या दिशेने वाट तुडवत निघालं. हनम्याच्या हातात भला मोठा सोटा होता. राम्याने त्याची जुनाट बॅटरी वाटेवरती रोखून धरली होती. तिच्या उजेडात हे सगळे अंदाजानं चालले होते. रंग्या, हन्या आणि तितर गुरुजी मात्र मोकळेच होते. सगळ्यात पुढे राम्या, शेवट हनम्या आणि मध्ये हे तिघे अशी यांची माळ अरुंद वाटेवरून पुढं धीम्या गतीनं सरकत होती. रात्र अंधारी होती. डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही एवढा काळा मिट्ट अंधार होता. त्यात सोबतीला रातकिड्यांची भीतीदायक किरकिर होती. अशा वातावरणात तट्ट फुगलेल्या पोटावरून हात फिरवत हे टोळकं निघालेलं. चालता चालता निरर्थक गप्पांची टाकसाळ सुरू असलेली. त्यांच्या गप्पांना निश्चित अशी दिशा नव्हती. वाट फुटेल तसा गप्पांचा ओघ वाहत होता. बरं का हनम्या, मुरल्यानं दिलेलं जेवण काय आपल्याला पटलं नाही बाबा, राम्या तक्रार करत बोलला. का रे, न पटाया काय झालं? छाछा, ते काय जेवण होतं व्हय? नुसतं मिरचीचं पाणी, खळगोट नुसता त्यो, त्याला काय चवना ढव होती व्हय र? अरे काय म्हणावं ह्या बोलण्याला तरी? पोटाला तड लागस्तवर जेवण हादाडलंयस आणि आता नावं ठेवतोयस व्हय र राम्या? नावं ठेवू नको तर काय करू? तूच सांग की र हनम्या. गावात ना अशा काळ्या मिट्ट रातीच तांगड्या तोडत आपण हितवर कशाला राहिलो? कशाला म्हणजे जेवायला की र गड्या. ते खरंय रे, पण जेवायला म्हणजे काय खायला? मटण, दुसरं काय? राम्याला नेमकं काय म्हणायचं हे ध्यानात न आल्यानं हनम्या बावळटासारखा त्याच्याकडे बघत होता आणि त्याने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत होता. बाकी मंडळी कान देऊन त्या दोघांचं हे संभाषण ऐकत होती. अंगाशी, आता कसं माझ्या मनासारखं बोललास? आपण मुरल्याकडं मटण खायला गेलतो, पण खाल्लं का मटण? अरे मटण नाही खाल्लं तर मग काय दगडगोट खाल्लंस व्हय र? ताटात बोकडाचं खडं होतं की र तुझ्या? का डोळं झाकून घेतलं होतंस त्वा? नेहमीप्रमाणे राम्याला विरोध करत हऱ्या बोलला. मध्येच हऱ्याने विरोधी सूर लावताच राम्याचं तर टक्कुरच हल्लं. एकतर दोघांचं मिनिटभर पटायचं नाही. त्यात हऱ्याने त्याचा मुद्दा खोडून काढायला बघताच राम्या तावाने म्हणाला. बरं का हरिभाव, म्या मस डोळं उघडं ठेवून होतो हो, पण तुझ्या डोळ्यावरती मात्र झापडं चढवली असत्याली. माझ्या ताटात खडं होतं हे मान्य, पण मटणाचं खडं होतं तरी किती? फक्त 3-4, बाकी सगळा खळगोटच नुसता. मग तुला काय अख्खा बोकाड चावायचा होता का काय रगड्या? हऱ्या राम्याला मुद्दाम डिवचत बोलला. बोकड खायला म्या काय वाघ वाटलो का काय र तुला? हऱ्या, अरे जेवायला बोलावल्यावरती पाहुण्यांचं समाधान होईल असं तरी वाढावं ना माणसानं. 3 खड्यांसाठी एवढा हेलपाटा परवडतोया का र? तूच सांग. त्यात ते तिखटजाळ पाणी खाऊन हागवण लागली नाही म्हणजे मिळवली. राम्या त्याचे दुखणे सांगत बोलला. हे मात्र खरं बरं का राम्या. च्या मारी त्या मुरल्याच्या जेवायला बोलवून मटणाच्या 2-2 पिसावरच भागवलं लेकानं. रस्सा मातूर हंडा वतत होता ताटात.
माझं बी पोट नीट नाही भरलं बरं का रे राम्या. उगच इकडं जेवायला आल्यासारखं आता वाटायला लागलंय. त्यात एवढं अंतर चालून गेल्यावर पोट रिकामच होणार बहुतेक कुत्रीच्या आईवानी. हनम्या पैलवान त्याच्या स्टाईलमध्ये बोलला. अरे वाघाच्या घरी जाऊन मटणाची अपेक्षा तरी कशी काय करतायसा तुम्ही? जे भेटल त्यात समाधान माना की. ती तर गुरुजी संभाषणात भाग घेत बोलले. हा, वाघाच्या घरी म्हणजे व गुरुजी? हनम्याने न कळल्यागत प्रश्न विचारला. अरे हनम्या, आपण जेवायला कुठे गेलो होतो र? ती तर गुरुजींनी हनम्याची शिकवणी सुरू केली. मुरल्याच्या घरी. मग त्या मुरल्याचं आडनाव काय हाय? त्याचं आडनाव व्हय वाघ हाय. अरे म्हणूनच म्या म्हणलं, वाघाच्या घरी मटणाची अपेक्षा कशाला हो करतायसा? हसत हसत तितर गुरुजी बोलले. तितर गुरुजींचा विनोद उशिरानं हनम्याच्या टाळक्यात शिरला. तसा तो मोठमोठ्यानं हसू लागला. त्याचं ते हसणं रात्रीच्या निर्व शांततेत चांगलंच घुमत होतं. आघाडीला असणारा राम्या कानाने हनम्याचे हास्य ऐकत नजरेने समोरच्या वाटेचा अदमास घेत होता. हातातली बॅटरी इकडे तिकडे चमकावत तो पुढे चालला होता. अचानक एके ठिकाणी त्याच्या हातातील बॅटरीचा झोत थबकला. बॅटरीच्या उजेडात त्याला काहीतरी चमकल्यासारखं वाटलं. राम्या गचकन जाग्यावर थांबला. हनम्या, अरे समोर बघ की, काहीतरी हाय तिथं गड्या. राम्या चाचरत चाचरत बोलला. पुढे चालणारा राम्या अचानक थांबला आणि घाबरल्यागत बोलू लागला. हे बघून त्यांची रांग मोडली. सगळे एकत्र गोळा झाले. राम्याने दाखवलेल्या दिशेने बघू लागले. कुठे र राम्या? काय दिसलं तुला? आणि तो असा टनाटना का र उडतोयस र कुत्रीच्या आयवानी? हनम्याने राम्याला विचारलं. हनम्या, समोरच्या त्या दाट अंधारात त्या जाळीत बघ की र. बॅटरीच्या उजेडात 2 डोळे चमकत्या ती बघ कसं. आईला खरंच की, मला तर दिसलं बा. हऱ्या चित्कारला. मला पण दिसलं तर बरं का. बहुधा एखादा जंगली प्राणी असेल त्यो. बॅटरीच्या उजेडामुळे त्याचे डोळे चमकतात. ती तर गुरुजी उद्गारले. गुरुजी, जंगली प्राणी म्हणजे नेमका कोणता प्राणी? वाघ तर नसल नव्ह? राम्याचा घाबरलेला आवाज आला. काय सांगावं, वाघ सुद्धा असल तो. ती तर गुरुजी सहजपणे बोलून गेले. तसेच सगळेच हादरले. हाकेच्या अंतरावरती ते 2 डोळे चमकत होते. तो जर वाघ असेल तर 2 ढेंगांतच त्यांच्याजवळ पोहोचू शकत होता. जाळीत उभा असणारा प्राणी म्हणजे वाघ आहे याची जाणीव होताच प्रत्येक जण थरारला. अगायव, हे हनम्या, आता काय खरं नाही गड्या. वाघानं जर का आपल्याला पाहिलं तर तो काय आपल्याला सोडणार नाही. आपण मगाशी जसं बोकडाचं मटान चावलं तसा तो आपल्याला कडा फोडीन. तवा विचार सोडा आणि जीव घेऊन पळा. घाबरलेल्या रंग्याने सगळ्यांना सावध करत त्याच्या मनातला उपाय सांगितला आणि तो भिंगरीसारखा ह्यो पळत सुटला. रंग्या पळताच बाकीचेही त्याच्या पाठीमागून धावत सुटले. ते असे काही पळत होते की जणू त्यांच्या पाठीमागे खरोखरच वाघ लागलाय. काट्याकुट्यातून दगडाधोंड्यातून ते धावत होते. अंधारात वाट दिसत नव्हती तरी ते छुगाट पळत होते. राम्याची बॅटरी कुठंतरी रस्त्यातच पडली. हनम्याचा सोटा पळता पळता झुडपात अडकून निसटला. तितर गुरुजींचा पायजमा फाटला. हऱ्याचं थोबाड फुटलं. रंग्या वाट चुकून भलतीकडंच निघून गेला. अशी सारी अवस्था. निव्वळ वाघाच्या संशयावरून ते एवढे घाबरले होते. मुरली वाघाचे जेवण खऱ्याखुऱ्या वाघाच्या दर्शनाने केव्हाच जिरले होते. पळून पळून त्यांचा ऊर भरला होता, धपापत होता. रात्री केव्हा तरी उशिरा ते गावात पोहोचले. त्यांच्यानंतर वाट चुकलेला रंग्या पोहोचला. सर्वांची अवस्था दयनीय झाली होती. दम लागल्याने त्यांना बोलता सुद्धा येत नव्हतं. चावडी पुढील पारावर ते दम खात बसले होते. बऱ्याच वेळाने दम छाटल्यावर ते आपापसामध्ये बोलू लागले. वाघाच्या गप्पा बऱ्याच वेळ चालल्या. अखेर हनुमा गप्पांचा शेवट करत म्हणाला, गड्यांनो, आपलं नशीब चांगलं म्हणून आज वाघाच्या तावडीतून वाचलो आपण. पण हिथं उघड्यावरती थांबणं सुद्धा धोकादायक आहे. वाघ हिथं बी येऊ शकतो. तो हिथं येऊन आपल्याला पकडण्याच्या आधी आपण समदा आपापल्या घरी पळूया. चला,
कुत्रीच्या आयवानी. हनुम्याने घरी जाण्याची सूचना करताच सगळे सुसाट आपापल्या घराकडे निघून गेले. सकाळ झाली. लबाडवाडी जागी झाली. नित्याचे व्यवहार सुरू झाले. पारावरती वर्दळ वाढली. 10ची यष्टी येऊन जाताच चावडी पुढचा पार माणसांच्या गर्दीने हा फुलून गेला. पारावरती मध्यभागी तितर गुरुजी बसले होते. त्यांच्या उजव्या हाताला हनुम्या होता, तर डाव्या बाजूला हऱ्या बसला होता. गावातील जुनी माणसं दाटी वाटी करून आजूबाजूला बसून होती. राम्या मात्र पारावर नव्हता. तो त्याच्या सलूनमध्ये कामामध्ये मग्न होता. ही वेळ त्याच्या धंद्याची वेळ होती, त्यामुळे मनात असूनही त्याला पारावर हजर राहता येत नव्हतं. एवढी गर्दी असूनही पार अगदी सुन्न होता. कुणी कुणाशीही बोलत नव्हतं. जो तो एकमेकाच्या तोंडाकडे बघत होता. जास्त करून प्रत्येकाची नजर हऱ्याच्या तोंडाकडेच वळत होती. रात्री वाघाला पाहून घाबरून पळताना हऱ्यात दाणकन आदळला होता. त्याचं थोबाड फुटलं होतं. सकाळी दवाखान्यात जाऊन त्यानं मलमपट्टी केली होती, त्यामुळे त्याचे विचित्र तोंड सर्वांच्या कुतूहलाचा विषय ठरलं होतं. प्रत्येकाची नजर आपोआपच हऱ्याच्या तोंडाकडे वळत होती. हऱ्या मात्र शरमल्यासारखा मान खाली घालून गपगुमान बसला होता. तो कुणाकडेच बघत नव्हता. दुसऱ्यांच्या नजरेला नजर द्यायचा त्याचा धीरच होत नव्हता. मध्यभागी बसलेले तितर गुरुजी मात्र नुकताच यष्टीने आलेला पेपर वाचण्यामध्ये गुंग झाले होते. गुरुजी, काही विशेष खबरबात हाय का व पेपरात, का नुसत्याच जाहिराती आहेत ती म्हणायच्या आता? डुकरे सरपंचांनी शांततेचा भंग करत गुरुजींना विचारले. वर न बघता गुरुजींनी पेपराची पाने खालीवर करत म्हटलं, बघतोय मी, पण अजून विशेष अशी बातमी नाही घावली. पेपरातल्या त्याच बातम्या काय बघताय मर्दांनो? आज आपल्या गावातच विशेष घडलंय. सुताराचा दाम्या मध्येच बोलला. आपल्या गावात विशेष घडलंय आणि ते डुकरे सरपंचाला माहीत नसावं? काय रे दाम्या, काय घडलंय आपल्या गावात? कमाल हाय, तुम्हाला माहित नाही म्हणजे? भीमानानाचा बालिंगा बोकड गायब झालाय रात्रीपासनं. गोठ्यातून वडून नेलाय बोकड. रात्रीपासून भीमानाना ठणाठणा बोंबा मारतोया आणि तुम्हाला माहिती नाही व्हय? सुताराच्या दाम्याने विशेष माहिती सांगितली. च्या माहीला खरंच की र, ही बातमी मला कशी काय माहित नाही? डुकरे सरपंच पुटपुटले. मग पुन्हा दाम्याला विचारत ते म्हणाले, मग लागला का नाही बोकडाचा तपास? बोकडाचा कसला पत्ता लागतोया सरपंच? नेहणारा काय पत्ता लागून देण्यासाठी निघतोया व्हय? म्हणजे चोरी बिरी गेला का काय बोकड म्हणायचा? मला तर तसंच वाटतंय. सुताराच्या दाम्याने त्याचे मत मांडलं. हे फुकणीच्या, तू काय स्वतःला पोलीस समजतोयस काय? म्हण बोकड चोरीला गेला. अरे बोकड कधी कुणी चोरतं का? तुम्हाला सांगतो मंडळी, बोकड कुणी नेलाय ते मला ठाव हाय. मी सांगतो की त्याचं नाव कुत्रीच्या आयवानी. हनुम्या पैलवान ठोकत मैदानात उतरावा तसा बोलला. बोकड कुणी नेलाय हे हनुम्याला माहीत आहे. हे ऐकून पारावरची गर्दी कानात जीव आणून आणि डोळ्यामध्ये प्राण आणून त्याच्याकडे बघू लागली. सांग र, सांग हनुम्या, कोण हाय तो सुक्काळीचा? नुसतं नाव सांग, बुकलतोच धरून त्याला. तुक्या फुरफुरत बोलला. वार बहादरा, बोकड नेहणारा बुकलणार तू? वय वय, आक्षी धुण्यावानी बडवतोच बघ त्याला. छाती फुगवत तुका म्हणाला. मग ऐक त्याचं नाव. पण त्याचं नाव ऐकून तू शिपूड घालशील र कुत्रीच्या आयवानी. अरे तुझं कुत्रीच्या आयवानी पहिलं बंद कर बघू हनुम्या. तुझ्या त्या बोलण्यानं उगा अर्थाचा अनर्थ होतोया. तू बोकड नेणाऱ्याचं नाव डिक्लेअर कर पटशिरी. डुकरे सरपंच वैतागून बोलले. हनुम्याला वाक्याच्या शेवटी कधी मधी कुत्रीच्या आईवानी म्हणायची सवय होती. खानावळीतल्या मेनूसारखे त्याचे हे शब्द अधूनमधून बदलायचे. वैतागलेल्या डुकरे सरपंचांनी नाव सांग म्हणताच हनुम्याने तुक्याकडे बघतच नाव सांगितले. तुक्या, बोकड नेहणाऱ्याचं नाव हाय वाघ. आता त्या वाघाला तू बुकलशील का र कुत्रीच्या आयवानी? हंगाशी, म्हणजे भीमानानाचा बोकड त्या वाघानं नेला म्हण की र. मग म्या तेच तर बोललो की र कुत्रीच्या आयवानी. च्या मारी त्या वाघाच्या भीमानानाचा बोकड नेऊन कापला का काय त्यानं? आणि साऱ्या पै पाहुण्यांना त्या बोकडाचं गाव जेवण घातलं काय?
थांब आता भीमा नानाला ही बातमी सांगतोच कशी. तुक्या फुरफुरत पारावरून निघणार. तोच हनुम्याने त्याला पकडला आणि गोंधळून त्याला विचारलं, कोणत्या वाघाबद्दल बोलतोयस र तू? कोणत्या म्हणजे काय? मुरली वाघाबद्दल बोलतोय मी. काल त्यानंच बोकडाचं जेवण दिलं ना. तू का बोलला? अरे घुबडा, त्यो वाघ नाही म्हणत मी. वाघ नाही म्हणत मी. खराखुरा वाघ म्हणायचंय मला. जंगलातला वाघ. त्या वाघानं बोकड पळवला भीमा नानाचा. हनुम्याने तुक्याचा आणि पारावरील मंडळींचा गैरसमज दूर केला. त्यो वाघ व्हय? छ्या, त्या वाघाला कसा काय बुकलणार मी? तो तर माझाच बोकडासारखा खिमा करीन. तुका घाबरून माघार घेत म्हणाला. आत्ता कसं शहाण्यासारखा बोललास कुत्रीच्या आयवानी. हनुम्या हसत हसत उद्गारला. तोच डुकरे सरपंच त्याला म्हटले, ते समद खरं हाय हनुम्या. पण बोकड वाघानं नेला हे तुला कसं माहित र? कसं माहित? अव सरपंच मलाच काय, पण या हाऱ्याला इचारा. याच थोबाड कशानं फुटलं या? ती तर गुरुजींना इचारा त्यांचा पायजमा कसा फाटला. त्या राम्याला जाऊन इचारा त्याचं गुडगं ढोपरं कसं फुटल्या ती कुत्रीच्या आयवानी. हा, तू काय बोलतोयस ते कुणाच्याच टाळक्यात घुसना झालंय हनुम्या. नीट बैजवार सांग बघू. डुकरे सरपंचांनी असं म्हणताच हनुम्याने रात्रीची घटना तिखट मीठ लावून गावकऱ्यांना ऐकवली. त्यांनी वाघ कसा पाहिला, त्याला बघून जीव घेऊन ते कसे पळाले, सारं काही सांगितलं. हनुम्याची हकीकत ऐकून सगळा पार भांबावला. त्यात तितर गुरुजी हनुम्याच्या मताशी सहमत असल्याने तर सगळ्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला. गावात वाघ आला होता म्हणजे काय साधी गोष्ट का राव? जो तो भीतीने एकमेकांकडे बघत होता. घाबरलेल्या गावकऱ्यांकडे बघत हनुम्याने एकदम धीरगंभीर आवाजात म्हटलं, मंडळींनो, रात्री आम्ही पाहिलेल्या वाघानेच भीमा नानाचा बोकड नेला असावा. हा माझा अंदाज आहे बरं का. कारण आमचा पाठलाग करत वाघ गावात शिरला असल आणि आम्ही मिळालो नाही म्हणून त्यानं बोकड लांबवला असल कुत्रीच्या आयवानी. हनुम्याच्या या बोलण्यावर सर्वांचाच विश्वास बसला. माना डोलावर त्यांनी खरं हाय असं म्हणून हनुम्याची साथ दिली. सरपंच, वाघाने त्याचं काम केलं. आता आपण बी काहीतरी हालचाल कराया पाहिजे ना. नाहीतर तो बाबा रोज रात्रीचा यायचा आणि बोकाड, कुत्र, कोंबड्या असं काय बाय घेऊन पसार व्हायचा. एखाद्या दिवशी आपल्यावरती बी हल्ला करायचा. तवा त्या वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी काहीतरी हालचाल करा. म्हाताऱ्या खंडोबाने ठराव मांडला आणि पारावरच्या सगळ्या मंडळींनी त्याला दुजोरा दिला. एवढ्यात तितर गुरुजी सर्वांना शांत करून म्हणाले, थांबा, शांत व्हा. महत्वाची बातमी सापडली बघा. ओ गुरुजी, इथं गावाला वाघाची काळजी आणि तुम्ही त्या पेपर मधल्या बातमीचं काय व सांगतायसा कुत्रीच्या आयवानी. हनुम्या जरा वैतागूनच बोलला. हनुम्या, ही बातमी वाघाशी संबंधितच आहे रे. म्हणजे तालुक्याला आलेल्या सर्कशीतून एक वाघ पळालाय. बहुतेक तो आपल्याच डोंगरात दडला असावा. आपल्या भागात तो कुठंही असू शकतो असं बातमीत म्हटलंय. तितर गुरुजींनी बातमी वाचून दाखवत परिस्थिती अजूनच तंग बनवली. अगो बाबो, म्हणजे हा वाघ चाप्टर असणार. तो काय आपल्याला आता सोडत नाही बघा. म्हातारा खंडोबा मोठ्या काळजीने बोलला. झालं, सर्कशीतून पळालेला वाघ लबाडवाडीत घुसला आहे. ही बातमी हा म्हणता गावभर झाली. गावकरी घाबरले. बाया बापड्या हादरल्या. चावडी पुढचा पार वाघाचा बंदोबस्त कसा करायचा याचा दिवसभर खल करीत बसला. पण ठोस उपाय निघालाच नाही. वाघाचा बंदोबस्त कसा करायचा याचा निर्णय न झाल्याने लबाडवाडी दहशतीखाली होती. वाघाच्या भीतीने त्यांचे बरेचसे व्यवहार दिवसा उजेडी भीतच सुरू होते. रात्रीच्या वेळी लबाडवाडी लवकरच सामसूम व्हायची. वाघाच्या भीतीला कंटाळून हनुम्या पैलवानाने एक दिवस पारावरच्या बैठकीत एक उपाय सुचवला. डुकरे सरपंच, माझ्या मनात एक उपाय हाय बघा. वाघाला घाबरून आपण किती शिपूड घालून बसणार हाय कुत्रीच्या आयवानी. सांग बाबा, तुझा उपाय सांग. डुकरे सरपंचांनी विचारलं. आपण रातच्याला गावात गस्त घालायची. हनुम्याने त्याचा नेहमीचा ठरलेला उपाय सांगून टाकला. वार माझ्या पट्ट्या,
गावात काय बी झालं तरी तुझा ह्योच उपाय असतो या की र, गावात गस्त घालायची. पण हनम्या, तुला एवढं साधं कळत कसं नाही र लेका? गस्त घालाय आपल्या गावात काय चोऱ्या होत्याती या वैर का दरोड पडत्याती? हनम्या, तुझं आपलं काहीतरीच असतंय बाबा. अरे रातची गस्त घालताना चुकून गस्तीवाल्यांना वाघ दिसलाच तर गस्तीवाल्या जाग्यावर तरी थांबतील का? धुमाट घरी पळ सुटत्याली आणि गुदडीत घुसत्याली. असं म्हणत डुकरे सरपंचांनी हनम्याचा उपाय केराच्या टोपलीत फेकून दिला. हनम्याचा उपाय नाकारताच हऱ्या उभा राहिला आणि आवेशात म्हणाला, सरपंच, हनम्या सांगतोय गस्त घालायची तर घालूया ना. कशाला? वाघाच्या तोंडात जायला. पारावर उपस्थित असलेला राम्या हऱ्याला अडवत बोलला, राम्या, तू गप्प बैस बघू. हऱ्या काय सांगतोय ते ऐकू दे आम्हाला. तू मधी मधी तुझ्या तोंडाचा वस्त्रात चालवू नगस, नाहीतर म्या तुझं तोंडच फोडीन कुत्रीच्या ऐवानी. हनम्या पैलवान राम्यावरती डाफरताच राम्या गप्प झाला. हनम्याने राम्याला दटावताच हऱ्या उत्साहाने बोलू लागला, तर म्या काय सांगत होतो? गस्तीबद्दल बोलत होतास तू, आता पुढं बोल. म्हातारा खंडबा हऱ्याची गाडी ढकलत बोलला, तर आपण गावात गस्त 100% घालायची, पण साधी सुधी गस्त नाही घालायची. मग र, पेशल गस्त. ही काय भानगड आहे? म्या पेशल चहा ऐकला होता, पण पेशल गस्त पहिल्यांदाच ऐकतोय कुत्रीच्या आईवानी. हनम्या हऱ्याकडे गोंधळून बघत बोलला, हनम्या, आपण चोरी मारीच्या काळात गस्त घालतो. त्या टायमाला आपल्याजवळ काय र हत्यारं असत्याती? दगडगोट, दांडकी, काठ्या, सोट हीच हत्यारं असत्याती. हा, तर ही हत्यारं घेऊन जी गस्त घालतात ती साधी गस्त, आणि हातात चांगली भलीभक्कम दुनळी बंदूक घेऊन गस्त घातली का ती झाली पेशल गस्त बघ. हऱ्याने स्पष्टीकरण केलं. अंगाशी, ही पेशल गस्त आहे व्हय, पण मला एक कळत नाही, गस्तीसाठी बंदूक कुठून आणायची आणि ती चालवणार तरी कोण? डुकरे सरपंचांनी शंका काढली. सरपंच, बंदूक मिळेल की व? हऱ्याच्या घरी हाय दुनळी बंदूक. त्याचा बाप मोठा शिकारी होताना त्याची बंदूक हायच की ती बंदूक हऱ्या चालविल. राम्या छदमी हसत बोलला. राम्याचे बोलणे ऐकून पारावरची मंडळी पार चिनभिन झाली. राम्याचे बोलणे तर त्यांच्या पचनी पडले नाही. हनम्या तर तोंडाचा आ वासूनच राम्याकडं बघत राहिला. हऱ्या मात्र राम्याच्या तोंडाकडं मारक्या म्हशी गत बघत होता. त्याला राम्याचे ते कुचकट बोलणं समजलं होतं. राम्या, तू माझी फिरकी घेतोयस वैर? एवढ्या लोकात माझा पान उतारा करतोयस काय? काय रे भुसनाळ्या, माझ्या बापाकडं कधी र बंदूक होती? त्यानं र कधी शिकार केली? साधी कोंबडी पकडायची म्हटली तरी माझं म्हातारं घाबरायचं, हे अख्ख्या गावाला ठाऊक आहे. तरी बी तू एवढ्या लोकात माझ्या बापाविषयी खोटं बोलतोयस. आमच्या घरी साधी टिकल्या वाजवायची बंदूक नाही, मग खरी खुरी दुनळी बंदूक कुठून र येणार? आणि म्या ती चालवणार तरी कशी? वही राखलीच्या कांद्या, आता बोलणार र? हऱ्या रागा रागात राम्याला बोलत होता. अरे हऱ्या, तुझ्याकडंच काय, पण समद्या लबाडवाडीत शोधली तरी बंदूक घावणार नाही, आणि बंदूक चालवणं दूरच ती हातात धरणं बी कुणाच्या बापाला शक्य नाही. एवढं समजा माहीत असताना तू बंदूक घेऊन गस्त घालायची भाषा करायला लागलास, म्हणून मला तसं बोलावं लागलं. राम्याने कानफटात हाणल्यागत हऱ्याला प्रत्युत्तर दिलं. आता गप्प बसा पाहू, लय झालं तुमचं लाड. तुमचं सवाल जबाब ऐकायला आम्ही इथं बसल्यालो हाय. वाघाच्या बंदोबस्ताचं काय ते बोला, बाकीचा गुऱ्हाळ थांबवा आता. गणू पाटील तंबाखूचा बार तोंडात भरत असताना बोलला. वाघाच्या बंदोबस्ताचा उपाय निघेना तशी पारावर चुळबुळ वाढली. जो तो स्वतःचा उपाय सुचवू लागला आणि त्यावरती चर्चा करू लागला. या गोंधळाने पाराला आठवडी बाजाराचं स्वरूप आलं. मग स्वतःच्या मनाशी काहीतरी विचार करत तितर गुरुजी उठले. त्यांनी सर्वांना शांत बसायला सांगून मनात घोळणारा उपाय सांगायला सुरुवात केली. बरं का मंडळी, आपण गेलं 5-6 दिवस वाघाच्या बंदोबस्तासाठी हिथं काथ्याकूट करतोया, पण उपाय काय सापडना झालाय, आणि आपल्याला तो सापडणार बी नाही. कारण वाघाची गोष्ट निराळी हाय. ते जंगली जनावर तावडीत सापडल त्याला टरटरा फाडील.
तेव्हा त्याचा बंदोबस्त करणं ही फार अवघड गोष्ट आहे. ओ गुरुजी, मग आपण काय गप्प बसायचं वय हिथं? तो वाघ येऊन आपल्याला टराटरा फाडीन, ते उघड्या डोळ्यांनी नुसतं बघत राहायचं वय? हनम्या जोशात येत बोलला. अरे हनम्या, मला तसं नाही म्हणायचंय गड्या. आपण गप्प बसून कसं भागल? आपण प्रयत्न करायचे, पण जरा वेगळे. वेगळे? ते कसे? आता हऱ्याने प्रश्न विचारला. म्हणजे आपण वाघाच्या बंदोबस्तासाठी फॉरेस्टवाल्यांना कळवायचं. त्यांना अशा वाघांचा बंदोबस्त करण्याचा सराव असतोय. ते करतील काहीतरी. वाघाला पकडून नेतील ते फॉरेस्टवाले. त्यांच्याकडे वाघ पकडायचे मोठमोठाले पिंजरे असतात. त्यात बरोबर वाघाला गुतवतील ते. ते समज खरं आहे गुरुजी, पण आपण काय करायचं? आपण फक्त फॉरेस्टवाल्यांकडे तक्रार करायची. मग ते येत्या ती बघा सारा लवाजमा घेऊन वाघाला पकडायला. आईला हे तर एकदमच सोपं आहे की. नुसती तक्रार केली का वाघ जेरबंद, कुत्रीच्या ऐवानी. हनम्या मांडीवरती थाप हाणत बोलला. करा करा करा, तक्रार करा वाघाची. येऊ द्या फॉरेस्टवाले पिंजरा घेऊन. वाघाला पकडाया आपण समदे त्यांना मदत करू. फॉरेस्टवाल्यांबरोबर पाहिजे तर रातभर गस्त घालू कुत्रीच्या ऐवानी. आला हा परत गस्तीवर. अरे हनम्या, फॉरेस्टवाले गावात गस्त घालणार नाही ती. ते पिंजरा लावून दबा धरून बसतील. एकदा का वाघ पिंजऱ्यात गेला की ते पकडतील त्याला. ती तर गुरुजी बोलले. चालतंय की मग. गस्तीऐवजी आपण बी त्यांच्या बरोबर दबा धरून बसू कुत्रीच्या ऐवानी. ते बघू रे नंतर. आधी ही तक्रार फॉरेस्टवाल्यांकडे कोण देणार ते बोला अदुगर. ती तर गुरुजींनी सर्वात महत्वाचा मुद्दा मांडला. तक्रार करायची, ती बी सरकारी तक्रार. मग याच्यासाठी एक माणूस ठरलेलाच आहे की आपल्या गावात. त्याच्याशिवाय दुसरा कुणी तक्रार करतोय का? हऱ्या राम्याकडे बघत बोलला. मग स्पष्ट बोल ना हऱ्या. राम्याला पाठवायचं का रे तक्रार करायला कुत्रीच्या ऐवानी? हनम्याने विचारलं. मग दुसरा कोण आहे त्याच्याशिवाय गावात? याच्या आधीच्या समध्या तक्रारी त्यानंच केल्या ती. हऱ्याने जणू राम्याचे नाव पक्के केले होते. छछा, म्या नाही जाणार तक्रार करायला. माग 2-3 वेळा तक्रार करून कसा मार खाल्ला होता ते माहिती आहे नव्ह. मग मला यावेळी असलं काम नाही जमायचं. राम्याने नकार घंटा वाजवली. लबाडवाडीत सरकार दरबारी तक्रार देणारा राम्याशिवाय दुसरा योग्य माणूसच नव्हता. त्यामुळे पारावर जमलेल्या सगळ्यांनी त्याला आग्रह करून वाघाची तक्रार फॉरेस्ट ऑफिसरला करण्यासाठी तयार केला. लोकांच्या आग्रहास्तव राम्या तक्रार द्यायला तयार झाला. तो दुसऱ्या दिवशी तालुक्याला जाऊन लगेच तक्रार करणार होता. वाघाच्या बंदोबस्ताचा उपाय सापडला. लबाडवाडीकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि मोठ्या आनंदी मनाने त्यांनी चावडी पुढचा पार मोकळा केला. राम्याने फॉरेस्ट ऑफिसरला जाऊन तक्रार दिली होती, पण तिकडून अजून तरी काही हालचाल झाली नव्हती. लबाडवाडी फॉरेस्टवाल्यांची अगदी आतुरतेने वाट बघत होती, पण वाघाला पकडणारी माणसे आणि त्यांचे पिंजरे काही गावात येतच नव्हते. तक्रार देऊन 10 दिवस उलटले होते. या 10 दिवसात वाघाने लबाडवाडीत नुसता ह्यो धुमाकूळ घातला होता. वाघाच्या तावडीत जे सापडलं ते तो पळवत होता. कोंबडं असू द्या नाहीतर बकरू असू द्या, वाघ शिताफीने ते लांबवत होता. गेल्या 10 दिवसांपासून लबाडवाडीतून 10 ते 12 बोकड आणि 20 तरी कोंबड्या वाघाने लांबवल्या होत्या. वाघ गावातल्या कोंबड्या बकऱ्यांना पळवत होता, पण नवलाची गोष्ट म्हणजे बहादूर अजून कुणाच्या नजरेला आला नव्हता. सर्कशीतला वाघ शोभत होता खरा. लबाडवाडी वाघाच्या पळवापळवीने वैतागली. अगोदर घाबरलेली माणसे वाघाच्या बंदोबस्तासाठी सरपंचाकडे एकच तगादा लावू लागली. मग सरपंचाने राम्याला पुन्हा तालुक्याला पिटाळले. राम्या फॉरेस्ट ऑफिसरला दुसऱ्यांदा तक्रार देऊन आला. यावेळी त्यांच्या प्रयत्नांना यश आले. फॉरेस्टचे कर्मचारी पिंजरा घेऊन गावात हजर झाले. मोक्याच्या जागी पिंजरा लावला गेला. फॉरेस्ट कर्मचाऱ्यांनी योग्य त्या खबरदाऱ्या घेऊन पिंजरा लपवलेला होता. आत अमिश म्हणून एक बोकडही बांधलेला होता, पण पिंजऱ्यामध्ये वाघ काही सापडेना. हनम्या मागच्या येळेला असाच एक वाघ गावाला वैताग देत होता आणि पिंजरा उघडून बोकड पळवीत होता. तसा काहीसा प्रकार तर नसेल ना रे आता.
हऱ्याने पिंजऱ्यावरती लक्ष ठेवून बसलेल्या हनुम्याला विचारलं. हनुम्या फारेस्ट कर्मचाऱ्याबरोबर पिंजऱ्यापासून जवळच एका उंच मचानावरती दबा धरून बसला होता. हऱ्याच्या प्रश्नाने तो विचलित झाला आणि हळू आवाजात तो हऱ्याला म्हणाला, मोठ्यानं काय वरडतूयास, जरा गप बस की र. मागच्या येळेला तो चोरटा बाबल्या असलं उद्योग करीत होता, पण आता तो तुरुंगामध्ये खडी फोडतोय आणि तुरुंगातलं शिळं तुकडं चघळतूया कुत्रीच्या ऐवानी. तवा वाघ नव्हताच मुळी, हा चोरटा वाघ बनून बोकाड पळवीत होता. पण आता तसं नाही, आता गावात खराखुरा वाघ येतोया. बरं, तो वाघ बी असा तसा नाही, सर्कशीतला वाघ हाय. तो काय लवकर हाती घावतोया व्हय आपल्या. हनुम्याच्या या लांबलचक उपदेशाने हऱ्या वरमला. तो बसल्या जागेवर चुळबुळ करू लागला. त्याच्या आजूबाजूला लपलेले कर्मचारी डुलक्या घेताना त्याने पाहिले आणि मग त्याच्या तोंडातून सटासट जांभया बाहेर येऊ लागल्या. डोळे जड झाले, ते आपोआप मिटू लागले. मग न राहून हऱ्या हलक्या आवाजात हनुम्याला म्हणाला, दोस्ता, आता डोळं गपा गपा मिटाया लागल्या की र. झोपा कळत नाही बघ. म्या का इथं थांबत नाही आता, घरी जाऊन देतो ताणून. इथं त्या वाघाच्या नादात झोपचा खुर्दा तरी कशाला करायचा. फारेस्टवालं बघतील काय करायचंय ते त्याचं. म्या चाललो बघ. असं म्हणून हऱ्या घराकडं निघाला सुद्धा. हनुम्यालाही झोप आवरत नव्हती. तो बळे बळे डोळे उघडे ठेवत होता. इथं थांबण्याबद्दल सक्ती नसताना सुद्धा तो केवळ उत्सुकतेखातर वनखात्याच्या कर्मचाऱ्यांबरोबर थांबत होता. पण गेले 8 दिवस त्याला नुसतेच जागरण होत होते. पिंजऱ्यात वाघ काही सापडत नव्हता आणि मागच्यासारखा बोकडही गायब होत नव्हता. संयमाचा कडेलोट झालेला हनुम्या हऱ्याला निघून जाताना बघून वैतागला. थांब हऱ्या, मला एकट्याला सोडून कुठे जातोयस? तुला झोप आवरत नाही आणि मला काय निद्रानाशाचा रोग झालाय काय रे? मला बी झोप येत्याच की र कुत्रीच्या ऐवानी. चल, मी बी येतो तुझ्या संगट. घरी बायको रोज शिव्या घालत्या माझ्या नावानं. एक दिवस बी मी घरी थांबत नाही म्हणल्यावर वैतागणारच ना र ती. आज लवकर घरी जाऊन तिचा राग दूर करतो. असं म्हणत हनुम्या उठला आणि हऱ्याबरोबर घराच्या दिशेने चालू लागला. जाता जाता त्याने सहज वनखात्याच्या कर्मचाऱ्यांकडे नजर फिरवली. 4ही कर्मचारी मचानावरती बसल्या बसल्याच घोरत होते. डोळ्यावरती झोपेची झापडं घेऊन हनुम्या घराच्या अंगणात पोहोचला. हऱ्याला त्याने त्याच्या घराजवळ सोडले होते. एव्हाना हऱ्या त्याच्या बायकोच्या कुशीत झोपलाही असेल असा विचार करीत करीत हनुम्या गालातल्या गालात हसत दरवाजाजवळ येऊन पोहोचला. हनुम्याच्या घरी त्याची म्हातारी आई आणि त्याची बायको अशा दोघीच असायच्या. हनुम्या म्हणजे पिंपळावरचा मुंजा, कधी वेळेवरती घरी येणार नाही. त्याच्या वेळी अवेळी येण्याची सवय दोघींनाही झालेली. त्यामुळे त्या दरवाजा लोटून निर्धास्त झोपून जात. आजही तसेच घडलेले. हनुम्याची वाट बघून बघून कंटाळलेली त्याची बायको दरवाजा लोटून घेऊन निद्रेच्या अधीन झाली होती. हनुम्या दरवाजाजवळ पोहोचला आणि माशी शिंकली. एवढा वेळ भगभगत असणारी लाईट अचानक गुल झाली. सभोवती काजळ काळा अंधार दाटला. हनुम्या लाईट जाताच विलक्षण दचकला. असल्या अंधारात वाघाने हल्ला आपल्यावरती केला तर? हनुम्याच्या मनात शंकेचे भूत शिरले आणि तो थरथरू लागला. घाई गडबडीने घरात जाण्यासाठी तो आत वळला आणि ठाणकन भिंतीवरतीच आदळला. अगं आई आई ग, असं करत हनुम्या कपाळ चोळू लागला. त्याच्या कपाळावरती चांगले सुपारी एवढे टेंगूळ आले होते. तो दरवाजातून आत जाण्याऐवजी अंधारात भिंतीलाच धडकला होता. चामारी ह्या लाईटीच्या, हिला आत्ताच मुहूर्त सापडला जायला. बरं झालं टेंगळावरती भागलं, नाहीतर थोबाडच फुटलं असतं कुत्रीच्या ऐवानी. हनुम्याने स्वतःवर चरफडत कसाबसा घराचा दरवाजा शोधला. अंदाजाने तो आत आला. म्हातारी स्वयंपाकघराच्या पडवीत झोपायची, तर हनुम्या आणि त्याची बायको ओसरी शेजारच्या खोलीत झोपायचे. हनुम्याने बाहेरचा दरवाजा कडी लावून बंद केला. आता तो निर्धास्त झाला होता. वाघाची भीती त्याच्या मनातून पार 4 कोस लांब पळाली. बंद घरात वाघाची त्याला मुळी भीतीच नव्हती. डोळ्यावरती दाटलेली झोप त्याला बिछाण्याकडे ओढत होती.
हनम्या अंधारातून चाचपडत त्याच्या बिछाण्याकडे निघाला होता. पण आता त्याच्या मनात भलतेच खोडकर विचार तरळत होते. गेल्या गेल्या बायकोला कवळीत घ्यायचे, तिच्यावरती सुखाची नुसती बरसात करायची असा विचार करत हनम्या बिछाण्याजवळ येऊन पोहोचला. त्याचा बिछाना भक्कम पलंगावरती टाकलेला होता. हनम्याने आंधळ्यासारखा पलंग चाचपडला. पलंगाच्या कोपऱ्यावरती बसून त्याने पलंगावर झोपलेल्या बायकोकडे नजर टाकली. अंधारात त्याला समोरचे नीटसे दिसेना. डोळे फाडफाडून तो बघायचा प्रयत्न करत होता, तरीही त्याला समोरचा अंदाज काही केला येत नव्हता. समोरचे काहीच दिसेना तसा त्याने अंधारात डोळे ताणून बघण्याचा प्रयत्न सोडून दिला आणि तो बायको शेजारी आडवा झाला. पलंगावरती पसरताच खरे तर त्याला निद्रेने गाठायला हवे होते, पण झाले उलटेच. त्याला निद्रेने गाठण्याऐवजी कामाने घेरले. हनम्याच्या तनामनात मदन संचारला. हनम्याच्या अंगात मदनाने प्रवेश करताच त्याच्या अंगात गोड अशी वेदना झंकारू लागली. त्याचा श्वास जोराने होऊ लागला. हातापायाच्या तळव्यांना घाम फुटला. छातीत धडधड वाढली आणि तशा अवस्थेत हनम्या घोगऱ्या स्वरात बायकोला म्हणाला, "हे बोल ना ग काहीतरी. हे हरणे, अगं मी आलूया. तुझा हनम्या, तुझा दिलाचा दिलवर. एक माणूस रुसले वाटतं आमच्यावरती म्हणायचं, पण आज म्या त्या माणसाचा रुसवा काढणार हाय म्हटलं. य हरणे, इकडे सरक की ग माझ्याजवळ. अशी लांब लांब कामून पळत्यास ग कुत्रीच्या आयवानी." असं म्हणत हनम्याने धुंदावलेल्या अवस्थेत त्याच्या बायकोला कवळी घातली. बायकोला मिठीत घेताच हनम्या तिला म्हणू लागला, "हरणे, आज लय यगळीच वाटतेस ग तू. पार सिनेमातल्या मल्लिका सारखी वाटायला लागल्यास मला तू. पण काय ग, आज साडी अशी कामून घातल्यास तू. सारखी टुचत्या मला ती, जशी काय साडीवरती केसच चिकाटल्या ती कुत्रीच्या आयवानी." हनम्या एवढ्या लाडाने बायकोशी बोलत होता, पण तिचा काहीच प्रतिसाद येईना. तिने थोडीशी चुळबुळ केली खरी, पण तेवढ्या पुरतीच. मागून तिने असं काही केलं की हनम्याला गुदगुल्या व्हायला लागल्या. हनम्या आनंदाने थडथडू लागला. त्या आनंदाच्या भरात तो बायकोला म्हणत होता, "हरणे, आपल्या लग्नाला एवढी वर्ष झालीत, पण असं तू एकदा पण केलं नाहीस. आज कसं सुचलं ग तुला? मला तर लय गोड वाटतंय ग." हनम्या बायकोच्या कृतीने मोहरत होता. आज त्याला भलताच आनंद झाला होता. त्या आनंदाच्या भरात तो बायकोला म्हणत होता, "काय ग हरणे, नुसती गालावरच कामून जीभ फिरवतीयास ग." असं बोलता बोलता हनम्याने बायकोच्या हनुवटीकडे हात नेला. तिच्या चेहऱ्याला स्पर्श करताच हनम्या म्हणाला, "असं ग काय हरणे, माझी चेष्टा करत्यास वय? तुझ्या तोंडावरती मिशा कशा काय? आणि अशी घशातल्या घशात गुरगुर कामून करत्यास तू? तू झोपत घोरत तर नाहीस ना व?" हनम्या बायकोशी असं बोलत होता, तोच गेलेली लाईट अचानक आली. खोलीत एकदम भपकन उजेड झाला. त्या उजेडाने हनम्याचे डोळेच दिपले. त्याने पटकन डोळे झाकले. तेवढ्यात त्याला त्याच्या छातीवर भार जाणवला आणि गालावरती गुदगुल्या व्हायला लागल्या. बायको आपल्या अंगावरती पडून गालाचं मुकं घेत्या का काय, असा विचार करत हनम्याने डोळे उघडले. डोळे उघडताच त्याला समोर जे दिसले ते पाहून त्याचे डोळे अंड्या एवढे झाले, अंड्या एवढे, आणि त्याच्या तोंडून किंकाळीच बाहेर पडली. हनम्याने जीवाच्या आकांताने मारलेली किंकाळी ऐकून लबाडवाडी हादरली. एकमेकांच्या सोबतीनं जो तो हनम्याच्या घराकडे धावतच सुटला. हनम्याने जेव्हा डोळे उघडले तेव्हा त्याला समोर दिसला अकराळ विक्राळ जबडा वासून बसलेला वाघ. तो वाघच हनम्याचे गाल चाटीत होता. थोड्या वेळापूर्वी हनम्या त्याला स्वतःची बायको समजून कवळ्या घालत होता, त्याच्याशी लाडी गोडी करत बोलत होता, आणि आता लाईटीच्या उजेडात तो वाघ त्याचे दोन्ही पंजे हनम्याच्या छातीवर ठेवून हनम्याला चाटत होता. एखाद्या भक्ष्याला चट्ट करण्यापूर्वी चाटतात ना, अगदीच तसे. हनम्याच्या घशातून आता शब्दच बाहेर पडत नव्हता. त्याचा कमरेखालचा बिछाना ओला झाला होता. तो साक्षात मृत्यूच्या जबड्यामध्ये अडकला होता. सर्कशीमधील तो वाघ मात्र शांतपणे हनम्यावरती रेलून बसत त्याचे गाल चरबड जिभेने हुळहुळे करत होता. त्याच वेळी घरातून ओसरीवर आलेली हनम्याची बायको आतील ते दृश्य बघून बेशुद्ध पडण्याच्याच बेतात होती.
आपला नवरा रात्री अपरात्री केव्हाही घरी येतो म्हणून दरवाजा उघडा ठेवून ती तिच्या सासू शेजारी जाऊन झोपली होती आणि इकडे उघड्या दारातून वाघ थेट त्यांच्या बिछाण्यावरती येऊनच बसला होता. हनुम्याही अभावितपणे अंधारात वाघाच्या शेजारी स्वतःहून जाऊन झोपला होता आणि आता कुणीतरी वाघाच्या तावडीतून सोडवावे अशा आशेने आजूबाजूला बघत होता. मदतीसाठी आवाज देण्याचे हनुम्याचे धाडस केव्हाच संपले गेले होते. वाघ पिंजऱ्यात जाऊन बसण्याऐवजी हनुम्याच्या शेजारी त्याच्या पलंगावरती आरामात बसला होता. लबाडवाडीची माणसे मिळेल तेथून आतील दृश्य धडधडत्या काळजाने बघत होती आणि हनुम्याचा जीव वाचावा म्हणून देवाचा धावा करीत होते. इकडे गावाबाहेर वनखात्याचे कर्मचारी वाघाची वाट बघून मचाणावरती केव्हाच गाढ झोपी गेले होते. त्यांच्या घोरण्याचा आवाज लबाडवाडीच्या शिवारात चांगलाच घुमत होता.